तर रामकृष्ण हरी मंडळी, राधे राधे. आज आपण आलेलो आहोत राजस्थानमधील सावरिया शेठ मंदिरमध्ये. बघा, तुम्ही बघू शकता पाठीमागे आमची गाडी आहे, आमच्या सर्व मावशी आहे आणि इकडे या साईडला मंदिर आहे. आता आम्ही मंदिरामध्ये जात आहोत. तर हे आहे सावरिया शेठ मंदिर. भैया तर ये आहे सावरिया शेठ मंदिर. छान मूर्त आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा, हे सावरिया शेठचं मंदिर आहे, किती सुंदर आहे. हा मंदिरामधला व्ह्यू किती सुंदर आहे. सकाळची वेळ आहे, या ठिकाणी शांतता आहे. बघू शकता किती छान डिझाईन केलेलं आहे. बघा, आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. बघा, इथून किती छान दिसतं आहे मंदिर. सकाळची वेळ आहे म्हणून गर्दी कमी आहे. छान दर्शन झालेले आहे. आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू. सकाळची वेळ आहे, किती छान वातावरण आहे, बघू शकता. हा आजूबाजूचा व्ह्यू, सावरिया शेठ मंदिराच्या आजूबाजूचा हा व्ह्यू आहे. इथं वरती येण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आहे. बघा, आजूबाजूचा व्ह्यू किती छान आहे. बघा, खाली आल्यानंतरचा सुद्धा किती छान व्ह्यू आहे आजूबाजूचा. आता आम्ही इथले दर्शन घेऊन आणि आम्हाला पुढे अजून एक सावरिया शेठ मंदिर आहे, तिथे जायचं होतं दर्शनासाठी. मग आम्ही इथले दर्शन घेतले, आमचं सर्व सामान गाडीमध्ये टाकलं आणि आम्ही सर्वजण गाडीत बसलो. हा बघा तुम्ही, आमचा किरण दादा गाडी चालवतोय आणि आम्ही सर्वजण गाडीत बसलेलो आहे. मग जाता जाता थोडंसं शूट केलं आणि आजूबाजूचा त्या ठिकाणचा कॅमेऱ्यामध्ये एरिया कवर केला. तर हे आहे राजस्थानमधला हा रस्ता आणि आम्ही पुढे चाललो होतो सावरिया शेठ मंदिरामध्ये. तर इथे जवळच पार्किंग होती आणि पार्किंगमध्ये गाडी लावून मग आम्ही तिकडे दर्शनासाठी जाणार होतो. तर तुम्ही बघू शकता. बघा, आपण पार्किंगमध्ये आलोय, इथं गाडी लावून आणि दर्शनासाठी जाणार. मला माईक लावू दे. तर रामकृष्ण हरी, आमचे सर्वांचे सावरिया शेठचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही सावरिया शेठचं जे मोठं मंदिर आहे तिकडे जात आहोत. तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता. आमचा किरण दादा बघा, आज पा किती फ्रेश झालाय, एकदम टकाटक आंघोळ बिंगोळ करून किती सुंदर दिसतोय, पाहू शकता तुम्ही. बघा, आमच्या आत्याबाई, एक लहानी आत्या, एक मोठी आत्या, त्या साईडला अक्षरा, तिला तुम्ही सर्वच ओळखता. त्यानंतर आमच्या आजी, त्यानंतर मागे माझी मम्मी आहे, दोन मम्मी आहे. एक मम्मी बोलत नाहीये सध्या, मौन व्रत आहे. त्याच्या पाठीमागे देसाई ताई आहे, बघू शकता सर्वजण. दिसले का सगळे? तर अशी आपली यात्रा चाललेली आहे. तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे बघा. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सावरिया शेठ मंदिराच्या जवळ पार्किंग आहे आणि या पार्किंग जवळ गाडी पार्क केलेली आहे आणि आपण आता दर्शनासाठी जाणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आता आम्ही सर्वच जण खाली उतरत आहे. आता आमचा किरण दादा खाली उतरून सगळ्यांना खाली घेईन. बघा, हे आमचं महिला मंडळ आहे, गाडीमध्ये बसलेलं सर्वच.
त्यामुळे आमच्या दादाला आधी उतरायला लागतं, सगळेच उतरतात मग. बघा बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू किती सुंदर आहे. ही आहे पार्किंग, एवढी मोठी पार्किंग आहे सावर्या शेठ मंदिराच्या आजूबाजूची. या राजस्थानी महिला आहे, तुम्ही बघू शकता घागरा चोली त्यांचा या ठिकाणचा पोशाख आहे. त्यांच्याकडे असे कपडे घालतात बघा. आणि ह्या आमच्या महाराष्ट्रीयन आहे बघा, कसे स्वेटर घालून घेतले, स्टोल घेतला, कानो बांधून घेतले. हे बघा आमच्या महाराष्ट्राची खूबसूरती तुम्ही बघू शकता. बघा बघा हे बाई आमचे महाराष्ट्रीयन बघा. हे बा स्वेटर आहे, कान बांधलेले. आमच्या म्हाताऱ्या पाहून घ्या तुम्ही. आम्ही कुठे जाऊ पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही. बघू शकतात ते बघा किती सुंदर नटून थटून आले ना. आम्ही सगळे स्वेटर घालून चाललोय. तर आमचा किरण दादा फोन मध्ये सध्या आहे बिझी, लोकेशन बघत आहे तो. आमच्या मावशीबाई आहे, एकादशीच्या दिवशी आमच्या मावशी मोहन व्रत करतात. मौन व्रत म्हणजे मुक राहतात, त्या दिवशी बोलत नाही. असं व्रत करायला प्रत्येकाला होत नाही, पण माझ्या मावशीचं पुण्य आहे. तर आमच्या मावशी आज बोलत नाही, म्हणून फक्त त्या आपल्याकडे बघत आहे आणि स्माइल देते. तर बघू शकता ही सावर्या शेठ मंदिराजवळची गर्दी आहे. हे प्रसाद विकणारे आहे बघा. सर्वजण दर्शनाला येत आहे, सकाळ सकाळची वेळ आहे. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. ही राजस्थानची खूबसूरती आहे, हे मंदिर आहे बघा. तुम्ही यांचा पोशाख किती सुंदर वाटतोय बघा, किती भारी दिसताय त्या. बघा ह्या महिला किती छान भजन म्हणताय बघा. किती छान भजन म्हणताय बघा. वाव किती आवाज छान आहे बघा, किती मस्त भजन म्हणताय. जय जय जय. मंदिराच्या आजूबाजूचा हा जो एरिया कव्हर केलेला आहे, हे राजस्थान मध्ये आल्यानंतर हे बघायला मिळतं आपल्याला. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे, दगडामध्ये काम केलेलं आहे सर्व. तर बघा ही आमची किरण. बघा ही मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर इथे फुगे वगैरे लावलेले, किती सुंदर दिसतंय इथे बघा. किती छान हे बांधकाम केलेलं आहे या ठिकाणचं, एवढं सुंदर दिसतं इथं आल्यानंतर बघा. बघा हे किती छान मंदिर आहे. ते काका त्या ठिकाणी ढोलक वाजवताय बघा. ढोलक नाही तो तबला आहे बघा. किती छान या ठिकाणी उन्हामध्ये उभे आहे सकाळी सकाळी बघा. चलो आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो. बघा सावर्या शेठच्या आजूबाजूचा जो आहे तर हे मीराबाईच्या सावलिया सेठ मंदिराचे आजूबाजूचा हा नजारा आहे. किती छान मंदिर आहे बघू शकता तुम्ही. मावशी आहे, त्यांना चालायला त्रास होतो तरी हळूहळू हळूहळू आमच्या मागे येत आहे त्या बघा. मंदिरात जाण्यासाठी किती गर्दी झालेली आहे समोर तुम्ही बघू शकता. तर बघा आम्ही मंदिरामध्ये एंटर केलेला आहे आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. मंदिरात जाण्यासाठी खूप गर्दी झालेली इथं बघू शकता. मंदिरात जाण्यासाठी गर्दी काढून देते का मम्मी ऐक ना.
तर आता दर्शन घेऊन आम्ही पुन्हा गाडीमध्ये बसलो. जात असताना खूप जंगल लागलं. मग पुन्हा थोडंसं जंगलाचं शूट केलं आणि थोडं पुढं गेल्यानंतर आम्हाला जेवणं करायचे होते. आज होती एकादशी, तर मग आम्ही स्वयंपाकाचं सामान सोबतच घेतलं होतं आणि आम्ही रूममधून निघताना खिचडी गरम करून आणि आम्ही भरून घेतली होती. मग आम्हाला एक हॉटेल दिसलं, तिथं थांबलो आणि तिथं बसून मस्तपैकी जेवणं केली, खिचडी खाली सर्वांनी. ओय मम्मी मम्मी. तर असं आपण आजचं छोटंसं शूट केलं आहे. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.